सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता लवकरच दत्त जयंती सप्ताहाला मात्र सुरुवात होणार आहे. तर 28 तारखेपासून दत्त जयंती सप्ताह आहे. तर गुरुचरित्र पारायण काळामध्ये काय खावे किंवा काय खाऊ नये त्याबद्दलच थोडक्यात माहिती सांगते आहे. तर बघा, पारायण करत असताना पारायण काळात 7 दिवस हेच अन्न खायचं आहे. एक धान्य गहू खावे आणि चपाती खावी किंवा गव्हाची. पालेभाज्या खाऊ शकतात ज्यामध्ये लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर आणि कढीपत्ता. फळभाज्या तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामध्ये बटाटा, टोमॅटो, फ्लावर, कोबी, घोसाळा, गिलके, ढोबळी मिरची, हिरवी व लाल मिरची, तोडले, गाजर, सुरण, रताळे. फळे सर्व तुम्ही खाऊ शकतात, फक्त कडू फळे वर्ज्य केलेली आहेत. तेलमध्ये तुम्ही सूर्यफूल व करडईचं तेल मात्र वापरू शकता. शेंगदाणा किंवा सोयाबीन तेल वापरू नये. मसाल्यामध्ये हळद, लाल मिरची, जिरे खाऊ शकतात. गरम मसाला, कोरडा गरम मसाला मात्र वर्ज्य आहे. दूध, दही, ताक, कढी तुम्ही सर्व खाऊ शकतात. पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असतील तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. त्यामध्ये शिंगाडा, पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा खाऊ शकतात. काही काही धान्य वर्ज्य केलेले आहे. त्यामध्ये द्विदल धान्य आहे, कडधान्य, शेंगदाणे, डाळी खाऊ नये. गवार, वांगे, कारले, वाल, शेपू, मेथी, कांदा पात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात वर्ज्य आहे. चहा, कॉफी घेऊ शकतात. पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरचे मैद्याचे पदार्थ खाऊ नये. थँक्यू.